हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनौ. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करतो आहोत आणि या 3ऱ्या अध्यायातील 34व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. ह्या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात. इंद्रियस्य अर्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोः वशं न आगच्छेत् हि तौ अस्य परिपंथिनौ. त्याचा अर्थ असा होईल, इंद्रियस्य म्हणजे इंद्रियाची, प्रत्येक इंद्रियाची. इंद्रियस्य अर्थे म्हणजे त्या त्या इंद्रियांचे जे विषय आहेत त्या विषयांच्या ठिकाणी, म्हणजे प्रत्येक इंद्रियाची त्या त्या इंद्रियाचे असलेले जे विषय आहेत त्या विषयाच्या ठिकाणी रागद्वेषौ म्हणजे प्रीती आणि द्वेष व्यवस्थित हे मूळचीच ठरलेलेच आहेत, अवश्यच आहेत. म्हणजे इंद्रियांचे असलेले जे विषय त्या विषयांच्या ठिकाणी राग आणि द्वेष हे काय आहेत, अवश्यच आहेत. प्रत्येक इंद्रियांच्या अनुकूल प्रतिकूल विषयात राग आणि द्वेष अवश्य असतातच. व्यवस्थित ते मूळचीच ठरलेलेच आहे. तयोः वशं न आगच्छेत्, त्यांच्या, तयोः म्हणजे त्या दोघांच्या म्हणजे रागद्वेषांच्या, वशं न आगच्छेत् त्यांच्या ताब्यात माणसानं जाऊ नये, त्या रागद्वेषांच्या अधीन होऊ नये. ही कारण का अधीन होऊ नये, तौ अस्य परिपंथिनौ, कारण ते मनुष्याच्या मोक्ष मार्गात विघ्न करणारे आहेत, ते माणसाच्या हिताच्या आड येणारे आहेत, मार्गारोध करणारे वाटमारे आहेत, शत्रू आहेत. काय अर्थ आहे श्लोकाचा? इंद्रियाची त्या इंद्रियांचे जे विषय त्या विषयाच्या ठिकाणी काय असते, राग आणि द्वेष असतात. इंद्रियांचे राग द्वेष असतात कुठे, त्या इंद्रियांच्या विषयांच्या ठिकाणी. हे ठरलेलेच आहे, व्यवस्थित ते काय आहेत, अवश्यच आहेत. तयोः वशं न आगच्छेत्, त्या राग द्वेषाच्या अधीन माणसाने होऊ नये. ही का होऊ नये, ही म्हणजे कारण. तौ अस्य परिपंथिनौ, ते दोघं जे आहेत ना, राग आणि द्वेष, ते माणसाच्या हिताच्या आड येणारे वाटमारे आहेत.
मार्गारोध करणारे आहेत, मोक्ष मार्गात विघ्न करणारे आहेत. याच्या अगोदरचा जो श्लोक आहे त्या 33व्या श्लोकामध्ये सदृशम चेष्टते स्वस्याः प्रकृतिर्ज्ञानवानपि प्रकृतीम यांती भूतानी निग्रह किम करिष्यती. या श्लोकामध्ये काय सांगितलं? प्रत्येक प्राणी हा प्रकृतीच्या अधीन आहे, प्रकृती वश आहे, प्रकृती परतंत्र आहे आणि तो आपल्या प्रकृतीला अनुसरूनच आचरण करत असतो असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, जरी हे खरं असलं की प्रत्येक प्राणी आपल्या प्रकृतीला वश होऊनच आचरण करीत असला, हे जरी खरं असलं तरी पुरुष प्रयत्नाला काही अवकाश आहे की नाही? मग जर प्रत्येक जण आपल्या प्रकृतीला वश होऊन अधीन होऊन कर्म करत असेल तर मग जे शास्त्र सांगतं अमुक कर अमुक करू नको असं सांगणारं जे विधी निषेध सांगणारं जे शास्त्र आहे ते तर काय होऊन जाईल? व्यर्थच होऊन जाईल ना. पुरुष प्रयत्नाला काही किंमत राहील की नाही? जे शास्त्र सांगतं हे कर हे करू नको त्या शास्त्राला काही अर्थ राहणार नाही, ते काय होऊन जाईल? व्यर्थ होऊन जाईल. ठीक आहे, प्रत्येक प्राणी प्रकृतीच्या अधीन होऊनच कर्म करतो हे जरी खरं असलं तरी त्या प्राण्याला देखील स्वातंत्र्य आहे. कुठे स्वातंत्र्य आहे ते इथे सांगितलेलं आहे. तयोर न वशमागच्छेत, त्या दोघांच्या त्या रागद्वेषाच्या अधीन होऊ. ठीक आहे ना, इंद्रिय विषयांकडे धावणारच आहेत. इंद्रियांचा स्वभाव काय आहे? विषयांकडे धावणं. काल परवा आपण चिंतन करून आलो, नेहमी चिंतन करत राहतो. या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही, हा स्वभावाची पाही. इंद्रियांचा तो स्वभावच झालेला आहे. ते बनवतानाच भगवंतानं ती बहिर्मुख बनवलेली आहेत, त्यांची धाव विषयांकडेच असणार आहेत. हे सगळं खरं आहे. बरं, विषय सेवन देखील काय आहे? आवश्यकच आहे. जीवन धारणेकरता विषय सेवन करावंच लागणार आहे. मग स्वातंत्र्य कुठे आहे माणसाला? तर स्वातंत्र्य ह्या ठिकाणी आहे की त्या इंद्रियांचे असलेले विषय, त्या विषयांच्या ठिकाणी जे राग द्वेष स्वभावता आहेतच, त्याच्या अधीन व्हायचं की न व्हायचं हे मात्र माणसाच्या स्वाधीन आहे. इथं मात्र काय आहे? स्वातंत्र्य आहे. ते वाटमारे आहेत, मार्गारोध करणारे आहेत, मोक्ष मार्गात आड येणारे आहेत. त्यांच्या जर अधीन मनुष्य झाला नाही तर त्या विषय सेवनाचा दुष्परिणाम काही होत. सगळा दुष्परिणाम कशाचा आहे? त्या रागद्वेषाच्या अधीन होऊन विषय सेवनाचा आहे. आता भूक लागलेली असताना, भूक लागल्यानंतर अन्न सेवन करणं ही काय आहे? प्रकृती आहे. जे सात्विक अन्न म्हणून सांगितलेलं आहे, भूक लागल्यानंतर ते खाणं ही प्रकृती आहे. तो शरीराचा काय आहे? धर्म आहे. तिथं नाही बिघडणार. पण त्या रस विषयामध्ये असलेला जो रागद्वेष त्याला वश होऊन सेवन करणं, लक्षात आलं का? तिथं बिघडणार. आम्ही ती सांगितलं ना तुम्हाला, तिकडं त्या देव टाकलीला विस्तारानं चिंतन केलं होतं, त्यावेळेस खूप विस्तार त्याचा केलेला होता. 2 वेळेस जेवायला काही प्रत्यय आहे का? कोणी शास्त्रानं निषेध केलाय का? नाही. भूक हा विकार शमवण्याकरता अन्न हे काय आहे? औषध आहे. उपचार म्हणून अन्न ग्रहण विधीचा आहे तो. पण चहा पिण्याचा कुठे विधी आहे? त्याच्यामध्ये काय आहे? प्रीती आहे. राग म्हणजे आसक्ती म्हणजे प्रीती. शरीराने मागितलंय का? मला सांग. शरीर चहा कॉफी काहीच मागत नाही. काय मागतं? 2 वेळेस भूक लागली की जेवण मागतं, तहान लागली की पाणी मागतं. मग हे राग द्वेष जे आहेत ना त्याच्या अधीन होऊन जर सेवन केलं, कोणताही विषय, आता रस विषयाचा फक्त आपण एक उदाहरण घेतलं तर मात्र मग ते विषय काय होतात? बाधक होत असतात. असं मला एवढंच सांगायचं होतं की पूर्वश्लोकामध्ये सांगितलं की प्रत्येक प्राणी हा प्रकृती वश होऊन कर्मे करतो, प्रकृतीला वश होऊन आपलं आचरण करतो. हे जरी खरं असलं तरी देखील पुरुष प्रयत्नालाही अवकाश आहे. तसं जर नसेल तर अमुक कर आणि अमुक करू नको हे विधिनिषेध सांगणारं शास्त्र काय होऊन जाईल? व्यर्थ होऊन जाईल. हे पहा, आता प्रत्येक इंद्रियाचा विषय काय आहे? ठरलेला आहे. कर्णेंद्रिय त्याचा शब्द विषय ठरलेला आहे, त्वचेचा स्पर्श, नेत्राचा रूप,
जिव्हेचा रस, नाकाचा गंध, हा विषय काय आहे ठरलेला. तसेच इंद्रियांचे अनुकूल विषयाविषयी राग आणि प्रतिकूल विषयांविषयी द्वेष, हेही काय आहेत ठरलेलेच आहेत. हे पहा, उदाहरण घेतलं तर कानाचं मधुर शब्दाबद्दल काय आहे प्रेम आहे, आणि कटू कठोर शब्दाबद्दल काय आहे द्वेष आहे. नेत्राचं सुंदर रूपावर काय आहे प्रीती आहे, प्रेम आहे, आसक्ती आहे. सुंदर रूप त्याला पाहा वाटतं. आणि कुरूप जे रूप आहे भ्यासूर आणि सुरेख सांगितलेलं, ते भ्यासूर रूपाबद्दल काय आहे त्याला द्वेष आहे. ह्याच रीतीनं इतर इंद्रियांचं सुद्धा काय आहेत त्या त्या विषयांमध्ये काय आहेत त्याचे राग द्वेष हे काय आहेत निश्चित आहेत. आता राग द्वेष हे निश्चित ठरलेलेच आहे, पण या राग द्वेषाच्या अधीन न होणं हा पुरुष प्रयत्नाचा उपयोग आहे. पुरुष प्रयत्नानं त्यांच्या अधीन होऊ शकत नाही. म्हणजे प्रयत्न जर केला तर त्यांच्या ताब्यातून काय होईल तो सुटेल. शास्त्राचा देखील उपयोग काय आहे की त्या रागद्वेषाच्या अधीन न होणं हा पुरुष प्रयत्नाचा आणि शास्त्राचा काय आहे उपयोग आहे. हे पहा, कानाचा विषय काय आहे शब्द आहे. आता तो शब्द शास्त्रविहित आणि शास्त्रनिषिद्ध अशा दोन्ही प्रकारचा आहे. कीर्तन श्रवण करणं शास्त्रविहित गोष्ट आहे की नाही, आणि एखादं ते अश्लील गाणं ऐकणं शास्त्र निषिद्ध काय आहे गोष्ट आहे. आता हा ठरवू शकतो ना काय ऐकायचं, याच्यात स्वातंत्र्य याला मात्र आहे. असे कोणत्या गोष्टीविषयी त्याला म्हणजे हे कोणत्या विषयाचं काय करायचं, कशा रीतीनं ग्रहण करायचं हे काय करू शकतो तो ठरवू शकतो. आता हे पहा, पूर्वजन्मार्जित संस्कार जर वाईट असतील तर मनुष्याची प्रवृत्ती निषिद्ध कर्माकडेच सहजच होणारच. त्या अश्लील गाणे ऐकण्याकडे त्याची काय होईल सहज प्रवृत्ती होईल, आणि कीर्तन ऐकण्याविषयी त्याचा काय होईल तिरस्कार उत्पन्न होईल. तसं जर त्याच्यावर पूर्वसंस्कार असतील. पण शास्त्रावर विश्वास ठेवल्यानं आणि पुरुष प्रयत्नानं शास्त्रावर ठेवलेला विश्वास आणि पुरुषाचा प्रयत्न कुठे उपयोगी पडेल. जरी पूर्वसंस्कारानं त्याला ते अश्लील गीत ऐकावी वाटली तरी देखील तो ऐकण्याचं टाळू शकतो. शास्त्र श्रवण करून जर त्या शास्त्रातून त्याला हे जर कळालेलं असेल की देवाचं गीत ऐकलं पाहिजे, भजन ऐकलं पाहिजे, कीर्तन श्रवण केलं पाहिजे, हे ऐकू नये, आणि जरी त्याची प्रवृत्ती तिकडं होत असेल पूर्वसंस्कारानं तरी देखील तो पुरुषार्थानं आणि शास्त्रावर विश्वास ठेवून ती गोष्ट काय करू शकतो टाळू शकतो. तिथं त्याचा पुरुष प्रयत्न काय आहे उपयोगी आहे. त्या ऐकण्याचं टाळून कीर्तनाला जाऊ शकतो, असं त्याच्यामध्ये त्याचा काय आहे पुरुषार्थ आहे. याच रीतीने इतर इंद्रियांचे जे विषय आहेत निषिद्ध आणि विहित याविषयी आपण जाणलं पाहिजे. तेव्हा प्रकृती सिद्ध असलेले जे रागद्वेष ते तर आहेतच, पण ते प्रकृती सिद्ध आहेत, पण त्या प्रकृती सिद्ध असलेल्या रागद्वेषांच्या आहारी न जाणं ही गोष्ट पुरुषाच्या प्रयत्नाच्या अधीन आहे. आणि शास्त्राने जे विधिनिषेध सांगितलेले आहेत ते अंतःकरणावर अनेक जन्मामध्ये अर्जित केलेले जे पाप वासना संस्कार जडलेले असतात ते संस्कार क्षालन करण्याकरिता आणि सन्मार्गाला प्रवृत्त करण्याकरिता आहे. असं तात्पर्य काय, पुरुषाचा प्रयत्न आणि विधी निषेध बोधक जे शास्त्र हे काही निरर्थक नाहीत. नाहीतर लोक म्हणतील इंद्रिय बहिर्मुख आहेत ना, विषयांकडे धावताच ना, मग धावू द्या आहे ना. प्रकृतीला अनुसरून मनुष्य आचरण करतो ना, मग करू द्या. मग कशाला आम्हाला सांगता की हे विहित विषय आहेत, हे निषिद्ध आहेत, याचं सेवन करू नका, याचं करा, असं माणसं सहजच म्हणतील की नाही. पण गोष्ट अशी आहे पुरुष प्रयत्नाला सुद्धा अवकाश आहे, पण कोणत्या ठिकाणी हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे. प्रकृती सिद्ध असलेले जे रागद्वेष ते शत्रू असल्यामुळं त्यांच्या आहारी जाऊ नये असं या श्लोकामध्ये भगवंतानं सांगितलेलं आहे. एरवी इंद्रियांची या अर्था सारिखा विषय पोखिता संतोष कीर चित्ता आपजेल परितो सवचोराचा सांगात जैसा नावेक स्वस्थ जव नगराचा प्रांत सांडीजे ना. युग्म दोन वव्या एकत्र अर्थ केला तर अर्थ लागेल. एरवी
इंद्रियांची अर्थासारिखा विषयोपोखिता चित्ता संतोषू आपजेल कीर. याचा अर्थ काय? एरवी असा बाकी आपण जर विचार केला तर इंद्रियांच्या इच्छेला अनुरूप असे जे विषय आहेत, इंद्रियांच्या अर्थासारिखा विषयो पोखिता म्हणजे इंद्रियांच्या इच्छेला अनुरूप असे जे विषय म्हणजे भोग्य पदार्थ ते त्यांना दिले तर चित्ता संतोषू आपजेल मनाला समाधान प्राप्त होतं. कीर ही गोष्ट खरी आहे. ही ओवी आणि पुढची जोडून वाचली तर ठीक, नाही तर ज्ञान लोक म्हणतील एक तरी ओवी अनुभवावी, एवढीच अनुभवायची. इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे विषय पुरविले असता चित्ताला संतोष प्राप्त होतो, हे खरं आहे. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात ही गोष्ट खरी आहे, परी ती जोडून लगेच वाचायचं, पुढचं अर्धवट नाही वाचायचं. नाही तर एखादा माणूस सांगत होता एका माणसाबद्दल, हा माणूस बुद्धिवान आहे, विद्वान आहे, चतुर आहे, पण ते पुढचं ऐकलंच नाही, तेवढंच घेऊन गेला आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवला, फसले गेला. तो पुढं सांगणार होता हा विद्वान आहे, चतुर आहे, बुद्धिवान आहे, पण हा फसवतो. ते पुढचं ऐकलं पाहिजे. ही पुढची ओवी याला जोडून वाचायची. एरवी इंद्रियांच्या अर्थासारिखा विषय पोखिता संतोष कीर चित्ता आपजेल. हे पाहिजे आपण चिंतन केलं, इंद्रिय ही काय आहेत? बहिर्मुखच आहेत. त्यांची तोंड ही स्वभावताच विषयांकडेच काय झालेली आहेत? वळलेली आहेत. त्यांची तोंडच अशी केलेली आहेत की ती कुठे आहेत? विषयांकडे आहेत. आम्ही सांगत असतो ही संसारी माणसं जरी देवाधर्माला गेली, साधू संतांना भेटायला गेली, गाडीत जातात की नाही, गेल्याबरोबर गाडीचं तोंड घराकडे करून ठेवत असतात. म्हणजे भेटायचं झालं रे झालं की पुन्हा कुठं. असं त्या इंद्रियांची तोंड ही काय आहेत? ते विषयांकडेच आहेत, विषयांकडेच वळलेली आहेत. त्यामुळं त्यांची विषयांकडे असलेली धाव ही काय आहे? स्वभावतःच आहे. असं आहे. काल आपण पाहिलं होतं गुरांना चारा, हिरवे भांबावे पशु ते हिरवा चारा पाहिला की ती पशु काय होतो? भांबावून जातो. गुरांचा चारा ज्याप्रमाणे गवत आहे त्याप्रमाणे इंद्रियांचा चारा काय आहे? विषय आहेत. म्हणून विषय सेवनापासून ती काही सहसा परावृत्त होत नाही. तेव्हा इंद्रियांची त्या विषयांकडे धाव घेणं ही काय आहे? सहज प्रवृत्ती आहे. तसेच प्रत्येक इंद्रियांचा विषय व रागद्वेष ही काय आहे? ठरलेलीच आहे. प्रत्येक इंद्रियांचा विषयही ठरलेला आहे आणि तिथं असलेले रागद्वेष ही काय आहेत? निश्चितच ठरलेले आहे. असं हे पाहता, श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि शब्द स्पर्श रूप रस गंध ही काय? हे काय आहेत? विषय आहे. त्या इंद्रियांचे ते विषय काय झालेले आहेत? ठरलेले आहेत. आणि त्या ठिकाणी असलेले रागद्वेष ही काय आहेत? ठरलेले आहेत. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, गंध हा विषय, घ्राणेंद्रियाचा गंध हा विषय ठरलेला आहे. आणि तो गंध सुद्धा सुगंध आणि दुर्गंध. तर सुगंधाच्या ठिकाणी प्रीती आसक्ती म्हणजे राग आणि दुर्गंधाच्या ठिकाणी द्वेष हाही काय झालेला आहे? ठरलेलाच आहे. पण ह्या विषय सेवनानं इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे त्या इंद्रियांना अनुकूल वाटणारा विषय त्या इंद्रियांना जर पुरवला तर संतोष कीर चित्ता आपजेल. चित्ता संतोष आपजेल कीर. चित्ताला संतोष प्राप्त होतं. हे काय आहे? अगदी खरं आहे. हे सगळ्यांचाच नित्य काय आहे? अनुभव आहे. आपण अनुकूल मानलेले जे विषय आहेत त्या इंद्रियांचे त्या इंद्रियांना पुरवले की मनाला काय होतो? समाधान होतं, आनंद होतो. ही गोष्ट खरी आहे. पण तो आनंद कसा आहे? परी तो सवचोराचा सांगात जैसा नाविक स्वस्थ जव नगराचा प्रांत सांडीजेना. पण तो जो आनंद आहे, चित्ताला जो संतोष प्राप्त होतो तो कसा आहे? उदाहरणानं ज्ञानोबरायांनी सांगितलं. तिथं ते ज्ञानोबराय म्हटले की बा एरवी इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे त्या इंद्रियांना विषय पुरवले असता मनाला
अंतकरणाला संतोष प्राप्त होतो, हे खरं आहे. पण नगराचा प्रांतू सांडीजेना जैसा नावेक स्वस्थू. परी परी म्हणजे परंतु, तो संतोष, तो जो संतोष प्राप्त होतो ना इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे, त्या इंद्रियांना विषय पुरविले असता मनाला जो संतोष प्राप्त होतो तो कसा आहे? सवचोराचा सांगा तू. संभावित असलेला जो सावचोर, त्या चोराची सोबत जशी तसा तो संतोष आहे. कुठपर्यंत आहे? जव नगराचा प्रांतू सांडीजेना, जोपर्यंत शहराची सीमा ओलांडली गेली नाही, जंगल लागलं नाही, तोपर्यंत त्या सवचोराचा जो सांगात आहे तो कसा वाटतो? त्या प्रवाशाला वाटतं बरं झालं मी एकटाच निघालेलो होतो, हा चांगला सज्जन माणूस भेटला, बोलाय चालायला काय येईल, कामं येईल. त्याच्याशी बोलताना काय वाटू लागला? आनंदही वाटू लागला. पण तो आनंद कुठपर्यंत? गाव संपेपर्यंत. जव नगराचा प्रांतू सांडीजेना जैसा नावेक स्वस्तू. ज्याप्रमाणे तो अल्पकाळ काय असतो? स्वस्थ असतो. त्या माणसाची काय करतो? तो चांगला व्यवहार करतो, चांगला वागतो. इतका चांगला वागतो की हा माणूस मनोमन देवाचे आभार मानतो की चांगला माणूस माझ्या सोबतीला दिलेला आहे. पण पुढे वनात गेल्यावर जसा त्या माणसाचा काय करतो? तो नाश करतो. त्याप्रमाणे विषयांपासून प्राप्त होणारा जो संतोष तो कसा आहे? क्षणभरच सुखकारक असतो, परिणामी तो दुःखालाच कारण ठरत असतो. पुढे सांगतील परी तो सवचोराचा सांगात जैसा नावेक स्वस्थ. जव नगराचा प्रांत सांडीजेना सवचोर, म्हणजे दिसायला साव परंतु आतून चोर, संभावित चोर. हे विषयातील जे सुख आहे ते तात्कालिक आहे, तेवढ्या क्षणापुरता आहे, आणि परिणामी कसं आहे? दुःखदायक आहे, घातक आहे. ते या दृष्टांतानं सांगितलेलं. ठीक आहे, क्षणभर का असेल, क्षणभर ते सुख देऊन ते नष्ट झालं, हरकत नाही. पण त्याचा परिणाम कशात होतोय? दुःखात होतोय. जसा तो सावचोर का असे ना, काय आपल्याला काय करायचं? तो चोर का असे ना, आपल्याला गप्पा तर आपल्याशी मारतोय, पण तेवढंच नाही, तो पुढे जाऊन काय करणार आहे? घात करणार आहे, नाश करणार आहे. परी तो सवचोराचा सांगा. तो सावचोर बोलायला एवढा गोड असतो की त्याचं बोलणं ऐकताना असं वाटतं की आपल्या याला काय करा, आपल्या पोटात घालून ठेवावं. आपलं पोट कापून पोटात घालून याला ठेवावं. मैंद मुखीचा कोवळा भाव अंतरी निराळा, तुकोबाराय म्हणतात. मैंद मुखीचा कोवळा, त्याचं बोलणं अत्यंत काय असतं? गोड असतं. मधुतिष्ठती जी वागरे हृदय तू हलाहलम, त्याच्या जिव्हेवर जणू काय असतो? साखर, मधु. मधाप्रमाणे त्याची शब्द कसे असतात? अतिशय गोड असतात. मुखम पद्मदलाकारम वाणी चंदन शीतला हृदय तू हलाहलम त्रिविधम धूर्त लक्षणम. हे धूर्ताचं काय सांगितलेलं आहे? लक्षण सांगितलेलं आहे. म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा वागत असताना वाजवीपेक्षा कोणी अधिक गोड बोलत असेल तर तेथे भाळून न जाता अधिक सावध होण्याची काय असते? आवश्यकता असते. नीतिशास्त्रामध्ये असं सांगितलं, स्फुटवक्ता नवंचका. जो स्पष्ट बोलतो, थोडं कठोर बोलतो, तो कधी तुमची फसवणूक करत नाही. पण ज्याला तुम्हाला फसवायचंय तो काही कठोर बोलणार, तो होईल तितकं काय करील? गोडच बोलेल. हा जो सावचोर आहे, सवचोर ज्ञानोबराय म्हणतात, हा बोलायला कसा आहे? अगदी गोड बोलतो, परंतु गावाबाहेर पडल्यानंतर तो आपलं खरं रूप काय करतो? प्रकट करतो. त्या सवचोराचा सांगात कुठपर्यंत? जव नगराचा प्रांत सांडीजेना, तोपर्यंत जैसा नावेक स्वस्थ, तोपर्यंतच तो काय होतो? शांत राहतो. नंतर गावाची सीमा ओलांडली, जंगल प्रदेश लागला की घात करतो. त्या माणसाचं सर्वस्व काय करतो? लुबाडतो. सवचोराचे साजने
ते चिते प्राण घेणे. ज्ञानोबराय म्हणतात, सवचोर मैत्री चांग जव न पविजे ते दांग. दांग म्हणजे वन. वन जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत तो चांगल्या मित्रत्वानं काय करतो, वागत असतो. परी तो सवचोराचा सांगात जैसा नाव एक स्वस्त जव नगराचा प्रांत सांडीजे ना. हा दृष्टांत कशासाठी सांगितला? एरवी विचार करून पाहिला असता त्या त्या इंद्रियांना अनुकूल त्यांचा त्यांचा जो विषय तो आपण दिला असता, अंतःकरणाला संतोष प्राप्त होतो हे खरं आहे. पण तो प्राप्त झालेला संतोष, तो झालेला आनंद, ते झालेलं सुख ते कसं आहे? परी तो सवचोराचा सांगा तू. पण तो आनंद कसा आहे, तो संतोष कसा आहे? प्रवासात आपल्याला संभावित जो चोर भेटतो त्याच्या संगतीप्रमाणे परिणामी हे दुःख पर्यावसायीच आहे. त्या सवचोराचा सांगात परिणामी काय आहे? नाशालाच काय आहे? कारण आहे. अगदी त्याप्रमाणे त्या इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे त्यांना तो विषय दिल्यानंतर होणारा आनंद त्याप्रमाणे आहे. बापा विषयाची मधुरता झणे आवडी उपजे चित्ता तो परिणाम विचारिता. परी तो परिणाम विचारिता प्राणू हरी. बापा विषयाची मधुरता चित्ता झणे आवडी उपजे. परी तो परिणाम विचारिता प्राणू हरी. बापा, हे बापा अर्जुना, विषाची मधुरता, विषाची गोडी. काही काही विष कशा असतात? गोड लागतात. बचनाग नावाची वनस्पती, साधुनी बचनाग खाती तोळा तोळा आणि का ते डोळा न देखावे तुकोबाराय म्हणतात. त्यात ज्यांचा अभ्यास आहे ते विशिष्ट प्रक्रिया त्याच्यावर करून ते तोळा तोळा खाऊ शकतात. आपल्यासारख्या सामान्यांना डोळ्यानं ते पाहिलं तरी देखील विषबाधा, त्याच्या संपर्कात गेलं तरी काय होतं? विषबाधा होते. पण ते त्याची चव मात्र कशी असते म्हणतात? मधुर असते. विषाची मधुरता, विषयाची गोडी कशी आहे? चित्ता झणे आवडी उपजे. चित्तात कदाचित त्या गोडीविषयी काय होईल? आवड निर्माण होईल. त्या मधुरतेविषयी ती खावं वाटेल, ते चित्ताला काय होईल? आवडेल. आता रसनेंद्रियाचा विषय रस विषय आणि ते मधुर. मधुर म्हटल्यानंतर त्या जिभेची धाव रसनेंद्रियाची त्याच्याकडे राहील. पुन्हा चित्ताला देखील ते आणखी आवडणारच. चित्तामध्ये काय होईल? आवड उत्पन्न होईल. परी तो परिणाम विचारिता प्राणो हरी. परंतु त्याचा परिणाम पाहता ते जे विष आहे ते काय करतं? प्राणहरण करतं. लागायला कसं लागेल? ते गोड मधुर आहे. मधुर असल्यामुळं चित्तामध्ये काय उत्पन्न होईल? आनंद. आता ते कडू असतं तर मग चित्ताला काय आनंद झाला नसता. पण जे विष गोड आहे, मधुर आहे, ते सेवन करत असताना चित्ताला काय होईल? आवडच निर्माण होईल ना. चित्ताला काय ठाऊक आहे? ते गोड लागतंय पण काय करणार आहे? सर्वनाश करणार आहे. ते चित्त काय करील? त्या रसनेंद्रियाच्या माध्यमातून त्याचं काय करील? सेवन करील. आणि मधुर विषय तो आवडीचा असल्यामुळं राग आणि द्वेष हे त्याच्या ठिकाणी ठरलेले आहेत. मधुर रसाविषयी काय आहे? राग आहे. राग म्हणजे आसक्ती, प्रीती आहे, आवड आहे. म्हणून त्या विषयाची मधुरता सेवन करत असताना चित्ताला काय होईल? आनंद होईल. बापा विषयाची मधुरता, बाबा रे विषयाची गोडी, झणे आवडी उपजे चित्ता. चित्ताला कदाचित खाण्याची आवड निर्माण करील. तो परिणाम विचारिता प्राण. परी तो परिणाम विचारिता प्राणो हरी. परंतु त्याचा परिणाम जर पाहिला, त्याच्या परिणामाचा जर विचार केला तर ती विषाची गोडी काय हरण करते? प्राण हरण करते. बचनागासारखं विष खाताना गोड लागलं म्हणून काय झालं? गोड लागलं म्हणून काय सेवन करायचं का? आणि ते त्या सेवन करणाऱ्यालाच काय करून टाकतं? मारत असतं. पै नामे विष महुरे परी मारोणी अंती खरे तैसे आदी जे गोडी रे अंती कडू असं म्हटलेलं आहे. का बचनागाची जैसी महुरता पहिली. बचनाग नावाची जी विषारी वनस्पती
त्या विषारी वनस्पतीप्रमाणे असलेले जे विष, त्या विषाची गोडी चित्ताला कदाचित खाण्याची काय करील, आवड निर्माण करील, परंतु तिच्या परिणामाचा जर विचार केला तर ती प्राणहरण करते. देखे इंद्रियी कामू असे तो लावी सुखदुराशे, जैसा गळी मिनू आमिषे भुलविजे गा. देखे इंद्रियी कामू असे तो सुखदुराशे लावी, जैसा गळी आमिषे मिनू भुलविजे. देखे, देखे म्हणजे पहा, इंद्रियी इंद्रियांच्या ठिकाणी, कामू असे काय आहे, काम आहे म्हणजे इच्छा आहे, भोगेच्छा आहे. पहा, इंद्रियांच्या ठिकाणी काय आहे, भोगेच्छा आहे, काम आहे. तो सुखदुराशे लावी, ती जी भोगेच्छा आहे ना, ती मनुष्याला सुखाच्या खोट्या आशेला लावते. सुखदुराशे, खोट्या आशेला कोण लावते, ती भोगेच्छा म्हणजे तो काम. कुठे आहे तो, इंद्रियामध्ये. हे पहा, इंद्रियांच्या ठिकाणी काय आहे, जी इच्छा आहे, काम आहे, विषय सेवनाची जी इच्छा, इच्छा काम म्हणजे इच्छा. इदम मे स्यात इदम मे स्यात इति इच्छा काम शब्दिता. हे मला हवं, हे मला हवं, अशी जी इच्छा, त्याला काय म्हणतात, काम म्हणतात. प्रत्येक इंद्रियांच्या ठिकाणी त्याचा त्याचा ठरलेला जो विषय, तो विषय सेवनाची काय आहे, इच्छा आहे म्हणजे काय आहे, काम आहे. आणि तो काम काय करतो, सुखदुराशे लावी, मनुष्याला विषय सुखाच्या या दुष्ट आशेकडे काय करतो, प्रवृत्त करतो. कसं, जैसा गळी मिनू आमिषे भुलविजे गा. जसं गळाला लावलेलं आमिष माशाला काय करतं, भुलवतं. गळाला लावलेलं आमिष माशाला ज्याप्रमाणे भुलवतं, त्याचप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी असलेली भोगेच्छा ती मनुष्याला सुखाच्या त्या खोट्या आशेकडे लावत असते. विषय सुखाच्या दुष्ट आशेकडे काय करत असते, प्रवृत्त करत असते. सुख दुराशे, सुखाविषयीच्या निरर्थक आशेकडे, काम विषयाच्या ठिकाणी सुखाची खोटी आशा दाखवतो. विषयाच्या ठिकाणी सुख आहे अशी खोटी आशा दाखवून देतो. कोण, काम. कुठे आहे तो काम, इंद्रियांच्या ठिकाणी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आशेला कोरडी आशा म्हणजे फुकट असं म्हटलेलं आहे. कारण तिथं काय खरोखर सुख नाही आहे. हा, सुख असतं आणि मग त्या सुखाच्या आशेला लावलं असतं तर मग समजू शकलो असतो. तिथे सुख तर नाहीच, परिणामी काय आहे, दुःखच आहे. पण तिथे सुख आहे अशा आशेला हा इंद्रियांच्या ठिकाणी असलेला काम काय करतो, त्या इंद्रियांना लावत असतो. देखे इंद्रिय कामू असे तो लावी सुख दुराशे. कसं बरं, जैसा गळी मिनो आमिषे भुलविजे गा. जसे गळाला लावलेलं आमिष माशाला बोलवतं. आता आतमध्ये गळ आहे ते त्याला कळतं का, नाही कळत. पुढचीच ओवी आहे, परितया माझी गळू आहे, जो प्राणा ते घेऊनी जाय, तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे. परी तया माझी गळू आहे, जो प्राणा ते घेऊनी जाय, तो झाकलेपणे जैसा ठाऊवा नोहे. आता त्या जैसा गळी मिनो आमिषे भुलविजेगा, ज्याप्रमाणे गळाला लावलेला आमिष माशाला भुलवतं, पण त्या आमिषाच्या आत गळ आहे की जो गळ आपल्या प्राणाला घेऊन जाईल, हे त्या माशाला त्या आमिषानं तो गळ झाकलेला असल्यामुळं कळत नाही. परी तया माझी गळ आहे, परंतु त्या आमिषाखाली काय आहे, गळ आहे. जो प्राणा ते घेऊन जाय, तो काय करील, आपला प्राणहरण करील. तो गळ आमिषानं झाकलेला असल्यामुळं तो झाकलेपणे जैसा ठव्वा नोहे. हे पहा पुढे विषय येईल. जैसा आमिष कवळू पांडवा, मिनू न सेवी तवची बरवा, तैसा विषय संगवा घवा निभ्रांत जाणे. हे पांडवा, हे अर्जुना, ज्याप्रमाणे त्या आमिषाच्या इच्छेनं तो मासा ते आमिष गिळत नाही तोपर्यंतच बरं आहे. त्याने का ते आमिष गिळलं की त्याचा काय होणार,
प्राणघात होणार हे ठरलेलंच आहे. आविसाची आशा गळगिळी मासा, फुटोनिया घसा मरण पावे. त्या आमिषाच्या आशेनं तो मासा काय करतो, गळ गिळतो. तो आमिष गिळतो, गळ गिळतो, गळच गिळतो. पण त्याला वाटत असतं मी काय खातो, त्या आमिष खातो. त्या आमिषाच्या आत गळ आहे हे त्याला दिसत नाही. परितया माझी गळू आहे, जो प्राणाती घेऊन जाय, तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे. तर त्याप्रमाणे विषयामध्ये वर दिसायला काय आहे, सुख आहे, दिसण्यापुरतंच आहे, पण आतमध्ये दुःख साठवलेलं आहे. दुःख लिहूनी सुखाची अंगी सळीत जगाते. त्या दुःखानं सुखाचा फक्त अंगरखा घातलेला आहे. आणि कोणत्या उद्देशानं ते आलेलं आहे आपल्या समोर, आपल्याला छळण्याच्या उद्देशानं आलेलं आहे. कोण, दुःखच. पण दुःख हे दुःख रूपानं आलं तर आपण त्याचा स्वीकार करणार नाही, म्हणून ते दुःखच सुखाचा अंगरखा घालून त्या विषयांच्या रूपानं आपल्या समोर आलेला आहे. आपण तो अंगरखा पाहतो, आपलं वाटतं सुख झालं, ये बाबा घरात. पण आहे कोण ते, मजेशीर उदाहरण दिले ज्ञानोबरायांनी. दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगात, या जगाला सळत आहे. हे सगळे जे विषय आहेत ना, हे विषय म्हणजे सुखाचा अंगरखा पांघरून जगाला छळायला आलेली दुःखेच आहेत. पण ज्याप्रमाणे त्या माशाला त्या आमिषाच्या आत गळ आहे हे कळत नाही, आणि त्या आमिषाला भुलून तो मासा ज्याप्रमाणे त्या आमिषाचं सेवन करतो, गिळतो आणि आपल्या प्राणाला मुकतो. परितया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊन जाये, तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे. झाकलेला असल्यामुळं त्या माशाला आमिषाने तो गळ झाकला गेलेला असल्यामुळं कळत नाही. तसा गळ टाकला तर गिळील का तो मासा? नाही गिळणार, कारण तो काय म्हणेल, हा गळ आहे हा, आणि माझा प्राण नाश होईल याने. तो सावध होईल, निघून जाईल. पण मग त्या आमिष लावलेला गळ जर टाकला तर आता तो त्या आमिषामुळं तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे, झाकल्या गेल्यामुळं, आमिषानं झाकल्या गेल्यामुळं हा गळ आहे ही ज्याप्रमाणे कळत नाही, तैसे अभिलाषी येणे किजेल. विषयाची आशा धरी जेल, तरी वरपडा होई जेल क्रोधा नळा. तैसे येणे अभिलाषे किजेल. जरी विषयाची आशा धरी जेल, तरी क्रोधा नळा वरपडा होई जेल. तैसे यांच्या लालसेनं जर आपण करू, म्हणजे तो मासा ज्याप्रमाणे त्या आमिषाच्या लालसेनं तो काय करतो, गळच गिळतो, अगदी तसंच जर आपण करू. तैसे येणे अभिलाषे की जेल. येणे म्हणजे ह्या विषयांच्या अभिलाषेनं जर आपण तसंच करू म्हणजे तो मासा ज्याप्रमाणे त्या आमिष म्हणून गळच गिळतो, त्याप्रमाणे आपण विषयांचं काय करू, सेवन करू सुखबुद्धीनं. विषयांच्या लालसेनं जर आपण तसं करू, जरी विषयाची आशा धरी जेल, जर विषयांचा काय करू, अभिलाष धरू, तरी क्रोधा नाळा वरपडा होई जेल. तर क्रोधरूपी अग्नीच्या स्वाधीन व्हावं लागेल. अभिलाषे तैसे येणे अभिलाषे की जेल. अभिलाषे म्हणजे विषय प्राप्तीच्या इच्छेनं. हा जो अभिलाष आहे तो स्वसुखाला अंतराय निर्माण करत असतो. दुसऱ्या अध्यायात आपण स्थितप्रज्ञ लक्षणं पाहत असताना हा विषय त्या ठिकाणी थोडासा येऊन गेलेला आहे. म्हणे अर्जुना परियेसी, जो हा अभिलाषू प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेसी करीतू असे. स्वसुखेसी अंतराय म्हणजे आपलंच जे आत्मसुख आहे ते आपल्याला प्राप्त होण्याच्या आड कोण येतो, हा अभिलाष येतो. विषयांची अंतःकरणात धरलेली इच्छा, ही इच्छाच सुखाच्या आड येते, स्वसुखाच्या आड येते. प्रत्येक जण जर आत्मस्वरूप आहे आणि आत्मा हा जर सुखरूप आहे, आत्माच ब्रह्मरूप आहे, तर प्रत्येक जणच सुखरूप आहे. पण त्या
प्रत्येकाला आपल्या सुखरूपतेचा अनुभव येत नाही. त्याच्यामध्ये कोण येतं तर हा अभिलाष येत असतो, विषयांची धरलेली इच्छा. असं आपल्याला वाटतं विषयांची इच्छा आपण केली, विषय प्राप्ती करता प्रयत्न केले, विषय संपादन केले, विषय सेवन केले म्हणजे सुखरूप हो, हे अज्ञान आहे. विषयांची इच्छाच नसणं हेच सुखरूपतेचं खरं काय आहे कारण आहे. कारण विषयांची आपल्या अंतःकरणात विषयांची निर्माण झालेली इच्छा ही स्वसुखाच्या आड येत असते. माणसाला सुखाकरिता कुठेही जाण्याची आवश्यकताच नाही, कारण तोच सुखरूप आहे. असं आहे. मग सुखरूप आहे तर अनुभव का येत नाही? कोण आड येतं तर हे अभिलाषा आड येत असते. आपण मात्र अधिकच काय करतो, जो अभिलाष भारे दडपे तया ते सज्ञान म्हणती. जो अभिलाष भारानं दडपतो म्हणजे जास्त इच्छा ठेवतो त्याला शहाणा म्हणतात. आई वडील सांगतात आपल्या मुलांना, बघ तू खुश, आळसात पडला तो बघ, रात्रही पाहत नाही दिवसही पाहत नाही, पैसाच मिळवतो नुसता. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं तो कोण असतो? शहाणा. जो ज्ञानोबा आहे म्हणतात, जो अभिलाष भारे दडपे, म्हणजे इतक्या अभिलाषा त्याने बाळगल्यात की त्याने तो दडपून गेलाय. तया ते सज्ञान म्हणती, त्याला शहाणा. ही लोकीचे उफराटे, उलट आहे सगळं. असं आहे. आणि खरी गोष्ट ही आहे की स्वसुखाचा अनुभव घेण्याकरिता तो आड येणारा अभिलाष त्याचा पूर्णपणे काय करावा लागतो? त्याग करावा लागतो. सर्वान मनोगतान कामान, सगळ्या मनोगत कामना त्यांचा काय करावा लागतो? त्याग करावा लागतो. त्यावेळेस त्या स्वसुखाचा अनुभव येतो. असो तैसे अभिलाषे येणे की जेल, विषयाची आशा धरी जेल, तरी वरपडा होई जेल क्रोधा नळा. तशी या विषयाभिलाषाने मनुष्याची हानी केली जाईल. जर विषयांची आशा धरली तर विषय प्राप्तीच्या मार्गात कोणी विघ्न निर्माण केलं तर त्याविषयी काय होईल? क्रोधच निर्माण होईल ना. इच्छा निर्माण झाली, ती इच्छा पूर्ती झाली तर लोभ निर्माण होईल, आणि इच्छेच्या आड कोणी आलं तर क्रोध निर्माण होईल. ही इच्छा कोणत्याच रीतीनं चांगली नाही आहे. एखाद्या विषय सेवनाची, विषय प्राप्तीची इच्छा निर्माण झाली, तो विषय प्राप्तही झाला त्याच्या अदृष्टानं, प्रयत्न आणि अदृष्टाच्या संयोगानं, तर आणखी काय होईल? लोभ निर्माण होईल. लोभाला जन्म देईल. काम, अभिलाषा म्हणजे काम, काम हा काय करील? पूर्ण झाला तर लोभाला जन्म देईल, आणि त्याच्या आड कोणी आलं तर क्रोधाला जन्म, क्रोधानळा. तरी वरपडा होईजेल क्रोधानळा. त्या विषयांची आशा धरली आणि विषय प्राप्तीच्या मार्गात कोणी विघ्न केल्यास त्याविषयी काय होईल? क्रोध निर्माण होईल, आणि त्या क्रोधरूपी अग्नीला भक्षण करण्यास आपणच पात्र व्हावं लागेल. त्या क्रोधरूपी अग्नीत कोण जळेल? आपणच जळू. जैसा कवळोनिया पारधी घातेची संधी आणि मृगाते बुद्धी साधावया. जैसा पारधी बुद्धी साधावया, मृगाते कवळोनिया घातेची संधी आणि. जैसा, ज्याप्रमाणे पारधी शिकारी, बुद्धी साधावया म्हणजे आपला मतलब साधण्याकरिता, ज्याप्रमाणे पारधी कुशल बुद्धीनं घात करण्याची संधी साधण्याकरिता, त्याला जर त्या प्राण्याचा काय करायचं असेल? घात करायचा असेल तर त्याला देखील त्याची काय असावी लागते? बुद्धीच असावी लागते. ज्याप्रमाणे पारधी कुशल बुद्धीनं घात करण्याची संधी साधण्याकरिता काय करतो? घातीची मृगाते कवळोनिया घातीची संधी आणि तो त्या हरणाला चारी बाजूंनी घेरून मारण्याच्या कचाटीत आणीत असतो. हरणाला चौकडून घेरतो आणि एका ठिकाणी काय करतो? आणतो. त्याचं काय आहे? कौशल्य आहे ना. त्या पारध्याचं, त्या शिकाऱ्याचं काय आहे? ते कौशल्य आहे. बुद्धीचा अर्थ मनीषा, इच्छा, हेतू असंही होतो. कवळोनिया चौफेर घेरून पारधी हरणाला जाळ्यात पकडण्याकरता काय करतो? एका बाजूला काय करत असतो? एका ठिकाणी आणण्याकरता
चहू बाजूने त्यांना एका ठिकाणी आणण्याकरिता एका बाजूनं काय करतो, तो काहीतरी अशी अग्नी पेटवतो, म्हणजे जाळ करतो. दुसऱ्या बाजूनी कुत्रे सोडतो, तिसऱ्या बाजूला स्वतः बाण लावून उभा राहतो आणि चौथ्या बाजूला जाळे लावतो. चोहीकडून. मग त्या अग्नी पेटवलेला असल्यामुळं तिकडं ती जात नाहीत. लक्षात आलं का? दुसऱ्या बाजूला कोण असतात, कुत्री असतात, तिकडं ते जात नाहीत. पुन्हा तिसऱ्या बाजूला हा स्वतःच हातात धनुष्य घेऊन उभा राहतो, तिकडेही जात नाहीत. आणि चौथ्या बाजूला त्याने काय केलं असतं, जाळं लावलेलं असतं. म्हणून हरिण काय होतं, बरोबर त्याच्या जाळ्यात शिरतं. लक्षात आलं का? पाशिके पोती वागुरा, सुनी ससाणे चिकाटी खोचरा, घेऊन निगती डोंगरा, पारधी जैसे. ज्ञानोबराय म्हणतात, पारधी काय काय घेऊन शिकारी करता डोंगरात जातो, पारध्याच्या सुद्धा लक्षात राहणार नाही. ज्ञानोबरायांनी बरोबर सांगितलं. मी म्हणतो त्याने सुद्धा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, म्हणजे आपल्याला शिकारीला काय काय नेलं पाहिजे हे ते त्याला लक्षात येईल. असं आहे. हे सगळ्या वस्तू घेऊन तो जात असतो. जैसा कवळोन्या पारधी घातीची संधी आणि मृगाते बुद्धी साधावया, येथ तैसीची परी आहे म्हणून संग हा तुझ नोहे, पार्था दोन्ही काम क्रोध हे घातक जाणे. येथ तैसीची परी आहे, येथे तसाच प्रकार आहे. हा जो चालू विषय आहे, ज्ञानोबराय म्हणतात, हे जे आता उदाहरण दिलं पारध्याचं, येथे सुद्धा अगदी तसाच प्रकार आहे. येथ तैसीची परी आहे. परी म्हणजे प्रकार. इथल्या परी शब्दाचा अर्थ काय आहे, प्रकार. सांगू का आता? काही ठिकाणी परी शब्दाचा अर्थ परंतु. पहिल्या विषय जो चालू आहे त्याच्यापेक्षा वैलक्षण्य दाखवायचं असलं तर परंतु. आणि आता इथं परी शब्दाचा काय अर्थ आहे, प्रकार. पण कुठे प्रकार घ्यायचा आणि कुठे परंतु घ्यायचं हे लक्षात ठेवा. येथ तैसीची परी आहे, या वैषयिक सुखाचा देखील असाच प्रकार आहे. म्हणून हा संग तुझ नोहे, म्हणून हा विषयांचा संग तुला नसावा, म्हणून तुला हा विषयांचा संबंध योग्य नाही. पार्था, हे अर्जुना, काम क्रोध हे दोन्ही घातक जाणे. हे अर्जुना, काम आणि क्रोध हे दोन्ही नाश करणारे आहेत, घातक आहेत, परमार्थाचे घातक आहेत. जाणे, असं काय कर, जाण. परी म्हणजे प्रकार. तर हा इथ तैसीची परी आहे. या ठिकाणी जीव हा हरिण आहे, काम हा पारधी आहे, विषय जाळे आहे, आणि हा कामरूपी पारधी जीवाला विषयरूपी जाळ्यामध्ये अडकवीत असतो. पुन्हा सांगू, जीव कोण आहे, हरिण आहे. काम कोण आहे, पारधी आहे. आणि विषय काय आहे, त्या पारध्याचे जाळे आहे. हा कामरूपी पारधी जीवाला विषयरूप जाळ्यामध्ये काय करतो, अडकवत असतो. इथ तैसीची परी आहे म्हणून संगो हा तुझ नोहे. संग म्हणजे संबंध, संपर्क. पार्था, दोन्ही कामक्रोध हे घातक जाणे. घातक, मारक, नाशकारक, अनर्थकारक आहेत हे दोन्ही देखील. हे पहा, तसा जर विचार केला तर विषय हे काही बाधक नाहीत बरं, पण त्यांचा संग, त्यांची आसक्ती ही काय आहे, बाधक आहे. मी सांगितलं, देवानं इंद्रिय निर्माण केली, त्या इंद्रियांचे विषय निर्माण केले. इंद्रियांची वृत्ती बहिर्मुख, त्या विषयांकडे तोंड त्यांची करून ठेवलेली आहेत. माफक प्रमाणामध्ये विषय सेवन करावेच लागणार आहे जीवन धारणेकरिता. जिव्हा इंद्रिय, रसनेंद्रिय, रस हा विषय आहे, त्याचा विषय त्याला द्यावाच लागणार आहे. एखाद्याने म्हटले आता जेवणारच नाही, जगेल का तो? नेत्रेंद्रिय आहे, रूप हा विषय दिलेला आहे, पाहणं हे त्याचं काय आहे, काम आहे. हा त्याचा जो संग आहे, त्याची जी आसक्ती आहे ती काय आहे, घातक आहे. हे आता गृहाधिक आघवे ते काही न लगे त्याजावे, जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणवनी. आपण जर त्यातील जे कौशल्य आहे, जी कला आहे ती जर जाणली, हे पहा, भूक लागल्यानंतर अन्न ग्रहण करणं ही काय आहे, प्रकृती आहे ना, यात विकृतीचा काय संबंध आहे. पण त्या रस विषयाच्या ठिकाणी असलेली राग आणि द्वेष म्हणजे जी आसक्ती आहे, त्या आसक्तीला धरून सेवन करणं हे मात्र काय आहे,
निश्चितच काय आहे, बाधक आहे. संगी ही बाध्यते लोके निसंगस सुखमश्नुते तेन संग परित्याज्य सर्वदा सुखमिच्छता. विषय घातक नाही तर विषयाचा संग काय आहे, बाधक आहे. म्हणून इथं काय म्हटलं, पार्था दोन्ही काम क्रोध हे घातक जाणे. इथं तैसीची परी आहे, म्हणून संग हा तुझ नोहे. पार्था दोन्ही काम क्रोध हे घातक जाणे, म्हणून हा आश्रयोची न करावा. मनी ही आठवो न धरावा, एक निजवृत्तीचा ओलावा. नासो नेदी, म्हणून हा आश्रयोची न करावा. मनी ही आठवो न धरावा, एको निजवृत्तीचा ओलावा. नासो नेदी, म्हणून हा आश्रयोची न करावा. यांना थारा देऊ नये, विषयांचा आश्रय करू नये. मनी ही आठवण धरावा, मनात सुद्धा यांची आठवण ठेवू नये, त्यांचं स्मरण देखील होऊ देऊ नये. एको निजवृत्तीचा ओलावा. नासो नेदी, फक्त स्वधर्माचा जिव्हाळा मात्र बिघडू देऊ नकोस. मनात एक स्वधर्माचा जिव्हाळा ठेवावा. या विषयांना आश्रय देऊ नये, अगदी काय त्यांचं स्मरणही ठेवू नये, पण मनामध्ये स्वधर्माविषयी काय ठेवावा, जिव्हाळा ठेवावा. तो नष्ट होऊ देऊ नये म्हणजे झालं आश्रय. म्हणून हा आश्रयोची न करावा. भगवंत या रागद्वेषांचा म्हणजे कामक्रोधांचा आश्रय करू नये असं सांगतात. यांचा त्याग न करता बाकी सर्वस्वाचा जरी त्याग केला तरी फुकट आहे सगळं. सर्वस्वाचा त्याग केला आणि यांचाच त्याग केला नाही, कोणाचा, या कामक्रोधांचा रागद्वेषाचा, तर ते सगळं काय आहे, फुकट आहे. जीवाचे खरे घातक कोण आहेत, हे काम क्रोध हेच आहेत. पुढे येईल विषय, आता येणारच आहे, त्यांचा प्रताप सांगणारच आहे. विषय कसा बदलवला ज्ञानोबरांनी लक्षात आलं का. आता काम क्रोधाची चर्चा पुढे करायची असल्यामुळं इथं लगेच काय केलं, विषयाला तोंड फोडून दिलं. लक्षात आलं का. आता पुढे मोठं काय करणार आहे ते स्पष्टीकरण. हे कृतांताच्या ठाई माने जाती, मोठा त्यांचं स्वतंत्र व्याख्यानच ज्ञानोबरांनी केलेलं आहे. काम क्रोध किती घातक आहेत हे ज्ञानोबरांनी जेवढं सांगितलं तेवढं कुठे दुसऱ्या शास्त्रात आपल्याला आढळणार नाही. काम क्रोधच हे जीवाचे खरे काय आहेत, शत्रू आहेत. म्हणून हा आश्रयोचित न करावा, या विषयांचा आश्रय करू नये. मने हे आठवू न धरावा, एक निजवृत्तीचा ओलावा. नासो निधी, मनामध्ये मात्र स्वधर्माचा काय ठेवावा, जिव्हाळा ठेवावा. स्वधर्माविषयी कळकळ ठेवावी. मनामध्ये स्वधर्माविषयीच काय करावं, चिंतन करावं. निजवृत्ती शब्द आलेला आहे ना, त्याचा आत्मानुसंधान असा काय केलेला आहे, अर्थ केलेला आहे. पण इथं तो अभिप्रेत नाही. ही जी ओवी आहे ही पुढच्या श्लोकाची चूर्णिका म्हणून आलेली आहे. पुढे श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावह हे सांगायचं असल्यामुळं एक निजवृत्तीचा ओलावा. नासो नेदी, इथं निजवृत्ती शब्दाचा अर्थ स्वधर्म असाच करावा लागेल. मनात एक स्वधर्माचा जिव्हाळा मात्र ठेवावा, तो नष्ट होऊ देऊ नासो नेदी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांची तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू.
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी ती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय होवा वेजी हेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सद्गुरु वंशी महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय।